आज आपण पारंपरिक पद्धतीने वर्षभर टिकणारं कैरीचं आंबट गोड लोणचं बनवतोय। त्यासाठी इथे मी 1 किलो कैरीच्या फोडी हळद मीठ लावून व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि 1 दिवस या फोडी अशाच झाकून ठेवून द्यायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी यामधील सगळं पाणी काढून टाकायचं आहे। या फोडी आपल्याला फॅनच्या हवेला 3 ते 4 तासासाठी सुकवायला ठेवून द्यायची। त्यासाठी आपण मसाला करूयात। त्यासाठी लागणारे सर्व साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। हे असं हलकंसं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला याची जाडसर वाटून भरड करून घ्यायची। हा वाटलेला मसाला एका बाउलमध्ये घ्यायचा आहे। त्यामध्ये मोहरीची डाळ, हिंग घालायची, गरम करून हलकंसं थंड करून घेतलेलं तेल घालायचं। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून थंड करायला ठेवून द्यायचं। थंड झाल्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ घालायची। सगळं व्यवस्थित मिक्स करून यामध्ये सुकवून घेतलेल्या कैरीच्या फोडी घालायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून यामध्ये गूळ घालायचा। इथे मी गूळ वापरलेला आहे, त्याऐवजी तुम्ही अर्धी साखर आणि गूळही वापरू शकता। हे लोणचं मस्त मोरून द्यायचं। मुरल्यानंतर बघू शकता छान असं लोणचं तयार आहे।